नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण पाचव्या युनिट मधले जे काही चौथी लेक्चरची सिरीज आहे म्हणजे एमसीबी सिरीज आहे ते आपण इथं कंप्लीट करणार आहोत. तर जे विद्यार्थी पहिल्यांदा माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील त्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही क्वेश्चन महत्त्वाचे वाटत असतील किंवा काही महत्त्वाची माहिती वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच सेशनला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 121 बघा. सब स्कीम आर अंडर द पीएम कुआ म्हणजेच काय, प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान. कोणकोणते आहेत सब स्कीम? प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य केंद्र विकास केंद्र आहे का? तर हो, ते सब स्कीम आहे ना त्याची पण. नंतर आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र आहे का? आहे. तर दोन्ही आहेत त्याच्या सब स्कीम, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 122 बघू आपण लगेच. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान ऍप्लिकेबल फॉर. बघा आता ऑप्शन काय दिलं आपल्याला, एक दिलं रुरल आणि बी. पहिला एक फक्त रुरल आहे का, तेवढंच आहे का? नाही. मग आता लगेच एक टिक करून थांबायचं नाही, किंवा आता बघा अर्बन पण आहे म्हणून लगेच असं दुसरं टिक करायचं का? नाही. तर आपल्याला ब्रॉड ऑप्शन किंवा मोस्ट करेक्ट आन्सर कोणता आहे तर ऑप्शन नंबर 3. त्याच्यामुळे हे येणार नाही, हे येणार नाही आणि हे तर येण्याचा प्रश्न नाही. म्हणजे दोन्ही याच्यासाठी ऍप्लिकेबल आहे, रुरल आणि अर्बन साठी ऍप्लिकेबल आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 येते. नाहीतर असं रुरल पाहायचं आणि लगेच एक टिक करायचं असं टिक करायचं नाही. स्पर्धा परीक्षेत आपल्याला मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर जरी रुरल बरोबर आहे किंवा अर्बन बरोबर आहे, परंतु स्ट्रॉंग आन्सर कोणता आहे याच्यामधलं 3, म्हणून ऑप्शन नंबर 3 ए आणि बी दोन्ही ट्रू आहेत. क्वेश्चन नंबर 123. पीएम नरेंद्र मोदी लॉन्चेस प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र इन 19 ऑक्टोबर 2023. किती? तर 511 केंद्राचं उद्घाटन केलं होतं, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 124 बघा. इज इज प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र विल ट्रेन यंगस्टर इन ऍटलिस्ट 2 वोकेशनल कोर्सेस. कितीसाठी? तर 100 यंगस्टर त्यांनी ऍटलिस्ट 2 वोकेशनल कोर्सेस साठी ट्रेन करणे इथं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इथे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 125 बघा आता. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्टार्टिंग कधी सुरू झालं तर 2024 ला. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 126 बघू आपण. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र पार्टनर कोण आहे त्याचा? तर युजीसी आहे का? नाही. डीटी आहे का? नाही. एमएसबीटी आहे का? दूर संबंध नाही. त्याच्यामुळे हे कोणतं आहे तर त्याचं जे उत्तर आहे म्हणजे काय, वामनिकॉम. हे तर व्ही पाहिजे असा, वामनिकॉम माझा म्हणजेच काय, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, त्याला वामनिकॉम म्हणतो आपण. पुणे हे त्याची पार्टनर आहे. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर आता बघा किती झाले आपले, 127. हा, 127 क्वेश्चन. 127. मिनिमम स्किल बेस प्रोग्राम स्टार्टेड इन कधी? 1988-89 ला सुरू झाला होता. म्हणजे जेव्हा राष्ट्रीय साक्षरता मिशन चालू होतं ना, त्यावेळेसच ते प्रोग्राम सुरू झाला, म्हणून 1988-89 हे करेक्ट उत्तर आहे. मिनिमम स्किल बेस प्रोग्राम वर्क अंडर डीबीईटीच्या अंडर वर्क करते. ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट आहे. उद्यम रजिस्ट्रेशन और उद्यम पोर्टल स्टार्टेड इन कधी झालं तर 2020 आहे ते पोर्टल, म्हणून 129चं ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 130. उद्यम रजिस्ट्रेशन इज फॉर कोणासाठी? एमएसएमई साठी आहे ना ते, म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तो उद्यम पोर्टल आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 131 बघा. उद्यम रजिस्ट्रेशन फीस 500 रुपये आहे का? नाही. 300 आहे का? नाही. 200 आहे का? नाही. तर फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट असणार आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ AIM? अटल आणि ब्लँक स्पेस दिली आपल्याला आणि समोर म्हणलेलं आहे मिशन. तर काय ते अटल इनोव्हेशन मिशन आहे. इंडस्ट्री आहे का? नाही. इन्फ्रास्ट्रक्चर आहे का? ते सुद्धा नाही. इंडिया नाही, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट आहे. अटल इनोव्हेशन मिशन त्याला म्हणतात. क्वेश्चन नंबर 133. अटल इनोव्हेशन मिशन स्टार्टेड बाय, कोण स्टार्ट केलं तर नीती आयोगानं स्टार्ट केलं. नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती? 1 जानेवारी 2015. हे वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नंतर अटल इनोव्हेशन मिशन लॉन्च इन 2016 ला त्याची सुरुवात झाली. ऑप्शन नंबर 3 हे इथे करेक्ट आहे. नीती आयोगाची स्थापना 2015, परंतु AIM म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन 2016चा आहे. क्वेश्चन नंबर 135 बघा. AIM पर्पज, अटल इनोव्हेशन मिशनचा काय पर्पज आहे? प्रोमोट इनोव्हेशन, बरोबर आहे, त्याच्यासाठी आहे ना ते. नंतर प्रोमोट एंटरप्रिनरशिप हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 दोन्ही बरोबर आहे, म्हणून ऑप्शन ए आणि बी दोन्ही ट्रू आहेत. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 136. अटल टिंकरिंग लॅब अँड अटल इन्क्युबेशन सेंटर इज द पार्ट ऑफ, कशाचा आहे? अटल इनोव्हेशन मिशनचे पार्ट आहे ते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट आहे. अटल टिंकरिंग लॅब प्रोव्हाइड द क्रिएटिव्ह अँड इनोव्हेटिव्ह थिंकिंग अमॉंगस्ट, इथं एस टी लिहा, अमॉंगस्ट आहे ते.
अमॉंग द स्टुडंट कोणत्या वर्गासाठी आहे? 6वी आणि 12वी साठी आहे ना अटल टिंकरिंग लॅब. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 138, निधी म्हणजे काय? नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर द डेव्हलपमेंट अँड हार्वेस्टिंग इनिशिएटिव्ह इनोव्हेशन कधी सुरू झालं? तर 2016ला. ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 139 बघू. युथ कोलॅब पर्पज टू ऍक्सेलरेट द इम्प्लिमेंटेशन ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, जे 17 SDG आहे ना, त्याला ऍक्सेलरेट करायचं आहे थ्रू इनोव्हेशन एंटरप्रेन्योरशिप. लॉन्च इन 2019ला लॉन्च झाली, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 140, युथ कोलॅब स्टार्ट इन द इंडिया बाय UNDT इन द कोलॅबोरेशन ऑफ, कोणासोबत कोलॅबोरेशन केलं? त्याचं नीती आयोगासोबत, म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन सोबत कोलॅबोरेशन. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 141 बघा. प्रोजेक्ट अँबर लॉन्च इन 2021, द फुल फॉर्म ऑफ द अँबर इज काय? ऍक्सेलरेटेड मिशन फॉर द बेटर एम्प्लॉयमेंट अँड ब्लँक स्पेस दिली आपल्याला. रेग्युलेशन आहे का? नाही. रिप्लॉय आहे का? नाही. तर काय त्याचं करेक्ट उत्तर? रिटेन्शन. ऑप्शन नंबर 3 इथं करेक्ट आहे. रूल सुद्धा दूर दूर संबंध नाही, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. नंतरचा क्वेश्चन बघा 142. प्रोजेक्ट अंबर असिस्टेड बाय, जागतिक बँकेने मदत केली. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. प्रोजेक्ट अंबर इज अ जॉईंट इनिशिएटिव्ह बाय, कोणाचा आहे? तर हे दोन्ही आहे, म्हणजे NSDC किंवा MSD आणि GI म्हणजे जनरेशन इंडिया फाउंडेशन, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 144, महाराष्ट्र स्टार्टअप एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशन पॉलिसी इंट्रोड्युसिंग कधीची आहे? ते 2025 आहे. 144चं 4 हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 145 बघा. महाराष्ट्र स्टार्टअप इनोव्हेशन इंटरप्रिनरशिप इनोव्हेशन पॉलिसी सेट ambitious टार्गेट ऑफ नर्चरिंग एंटरप्रिनरशिप अँड स्टार्टअप ओव्हर द नेक्स्ट 5 इयर. किती टार्गेट दिलेला आहे? तर 145चं एक उत्तर आहे. 1 पॉईंट म्हणजे 1.25 लाख आणि इथं 50,000, तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 146, चूज द करेक्ट सेंटेन्स. महाराष्ट्र स्टार्टअप एंटरप्रिनरशिप अँड इनोव्हेशन पॉलिसी 2025 इम्प्लिमेंट थ्रू महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, बरोबर, त्याच्या थ्रूच इम्प्लिमेंटेशन होते. आता महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी इस्टॅब्लिश इन 2013 आहे का? तर नाही, हे चुकीचं आहे. 2017ला स्थापना झाली, त्यामुळे फक्त ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. MSIS म्हणजे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी हॅज बीन रजिस्ट्रेशन अंडर सोसायटी रजिस्ट्रेशन कितीच आहे? ते 1860चं आहे. ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर आता बघा 148, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ मैत्री? मैत्रीचं फुल फॉर्म काय? महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी आहे का? नाही, फॅसिलिटी नाही, ते फॅसिलिटेशन सेंटर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आहे. मैत्री वॉज लॉन्च इन ऑनरेबल CM ऑफ द महाराष्ट्र श्री पृथ्वीराज चव्हाण ऑन, कधी झालं? तर ते 27 फेब्रुवारी 2014ला, म्हणून 149 ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर आहे. 150 बघू आता. मैत्री इज इस्टॅब्लिश अंडर द महाराष्ट्र इंडस्ट्रियल पॉलिसी कधी? 2013च्या पॉलिसीच्या अंतर्गत मैत्रीची स्थापना झाली होती 27 फेब्रुवारी 2014ला, म्हणून ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 151 बघा. महाराष्ट्र अप्रूव्ह AI पॉलिसी कधीची आहे? आताची आहे, 2026ची, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इन AI पॉलिसी 2026 क्रिएशन ऑफ अप्रॉक्सिमेटली जॉब, किती जॉब करायचे आहे? तर 1.5 लाख जवळपास, म्हणजे ऑप्शन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 153 बघा. इन महाराष्ट्र AI पॉलिसी टार्गेट टू इस्टॅब्लिश द AI सेंटर ऑफ एक्सलन्स, किती? 6 सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करायचे आहे AIC पॉलिसी 2026च्या अंतर्गत. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 154, इन द महाराष्ट्र AI पॉलिसी टार्गेट इनोव्हेशन सिटीज किती? 5 इनोव्हेशन सिटीज आणि 6 सेंटर ऑफ द एक्सलन्स, हे लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 155, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ मित्रा? एम मित्र आहे, MI पाहिजे ते. इथं चुकून एकटी ये जास्त झाला, तर हे मित्रा वाचायचं. MITRA असं मित्रा वाचायचं त्याला असं. व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ मित्रा? हे टी आहे, ते चुकून माझ्याच्याने हे रॉंग करा. मित्राचं करेक्ट फुल फॉर्म काय आहे? महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन आहे, ते इन्स्टिट्यूट नाही, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेटिव्ह, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, म्हणून त्याच्यामुळे हे इन्स्टिट्यूट एक्स्ट्रा शब्द आला. त्याचं करेक्ट फुल फॉर्म काय? महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन. ऑप्शन नंबर 2.
नंतर मित्रा इस्टॅब्लिश ऑन, हे मित्र आहे. चुकून जरा असं स्पेलिंग मिस्टेक झालं, मित्रा वाचायचं त्याला. इज इस्टॅब्लिश ऑन, कधी मित्राची? 11/11/2022. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. 157 बघा. प्रेसिडेंट ऑफ मित्रा कोण असतात? सीएम. हे मित्रा वाचायचं, म्हणजे इथं जसं लिहिलं ना मी MITRA, तसं हे चुकून स्पेलिंग मिस्टेक झालं. तर प्रेसिडेंट सीएम असतात. 158 बघा. द स्टेट अपेक्स थिंक टँक बॉडी कोणती आहे? मित्र आहे. ऑप्शन नंबर 4 आहे त्याचं करेक्ट उत्तर. क्वेश्चन नंबर 159. प्रवीण परदेशी अपॉइंटेड ॲज अ फर्स्ट CEO ऑफ मित्रा. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. नंतर आपल्याला करेक्ट शोधायचं आहे. मित्रा महाराष्ट्राईट विथ द सपोर्ट ऑफ द वर्ल्ड बँक स्टार्टेड फॉर द स्ट्रेंथनिंग इन्स्टिट्यूशनल कॅपॅबिलिटी ऑफ डिस्ट्रिक्ट. बरोबर. नंतर महाराष्ट्राईट फुल फॉर्म इज महाराष्ट्र स्ट्रेंथन इन्स्टिट्यूशनल कॅपॅबिलिटी इन द डिस्ट्रिक्ट फॉर द इनेबलिंग ग्रोथ. बरोबर. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे ए आणि दोन्ही बी हे दोन्ही ट्रू आहे. म्हणजे महाराष्ट्र हा मित्राचाच एक प्रोजेक्ट किंवा एक काय म्हणून आपण स्कीम टाईप म्हणून त्याला, किंवा एक इनिशिएटिव्ह म्हणून. तर हे सुद्धा महत्वाचा एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. होप करतो की फास्टमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या. काही महत्वाचं वाटलं तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.